नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 यामधील आजचा घटक आहे उत्क्रांती। आता उत्क्रांती या घटकामध्ये आपण जे भाग पाहणार आहोत त्यामध्ये पहिला भाग म्हणजे उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांतीचे टप्पे याविषयी आजच्या या भागामध्ये आपण माहिती घेत आहोत। या पाठामध्ये आपण उत्क्रांतीचे जे टप्पे आहेत, उत्क्रांतीच्या पाठामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करत आहोत। आता यामध्ये उत्क्रांतीची संकल्पना, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे आणि मानव सदृश्य वानर असे 3 घटक या पाठामध्ये देण्यात आले आहेत। आपण उत्क्रांतीची संकल्पना आणि प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे याबाबतची माहिती या पाठामध्ये घेत आहोत। आता पहिल्यांदा उत्क्रांती म्हणजे काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे। उत्क्रांती, उत्क्रांत। आता उत्क्रांती हा जो शब्द आहे तो उत आणि क्रांती या 2 शब्दापासून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण उत्क्रांती म्हणजे सतत वसंत गतीने होणारा बदल, म्हणजे हा जो बदल आहे तो सतत होत असतो, परंतु तो हळूहळू होणारा बदल आहे म्हणजेच उत्क्रांती। त्याचबरोबर सजीवांच्या जीवनामध्ये हा बदल होत असतो, म्हणजे जे काही सजीव असतात त्या सजीवांच्या जीवनामध्ये हा बदल होत असतो, कारण पर्यावरणातील जो काही बदल असतो हा बदल प्राणी आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असताना त्या प्राण्यांना पर्यावरणाशी जुळवून घ्यावं लागतं। त्यांनी जर पर्यावरणाशी जुळवून घेतलं तरच ते प्राणी आपलं अस्तित्व टिकवू शकतात। असा बदल या प्राण्यांच्या जीवनामध्ये होत असतो। त्याचबरोबर इथे एखादी प्राणीजात जी असते ही प्राणीजात आणि त्या प्राणीजातीच्या शरीरात होणारे जे काही बदल असतात हे बदल कालांतराने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे, म्हणजे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आनुवंशिकतेने येत राहत असतात। आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जी काही एखादी प्राणीजात असते ही प्राणीजात नष्ट होत असते, म्हणजे मूळची जी प्राणीजात असते ती नष्ट होत असते आणि त्या ठिकाणी एक नवीन प्रजाती ही उदयाला येत असते। आता ही जी नवीन प्रजाती उदयाला आलेली असते ही मूळ प्राणी जातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते, म्हणजे त्यामध्ये बदल असतो, म्हणजे त्या ठिकाणी उत्क्रांती झालेली असते। आणि अशा प्रकारे ही जी प्राणीजात असते ही प्राणीजात म्हणजे मूळची प्राणीजात त्या ठिकाणी नष्ट होऊ शकते। असा एक मुद्दा या उत्क्रांती या भागामध्ये आहे। आता मूळ प्राणीजातीपेक्षा नवीन प्राणीजात जन्माला येते अशा प्रकारची सुस्पष्ट संकल्पना चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी प्रथम मांडलेली आहे। कोणी मांडली ही संकल्पना? चार्ल्स डार्विन। त्यांनी काही संकल्पनेतून त्यांनी काय काय सांगितले गेले की ज्या प्रजाती पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्याच टिकून राहतात। ज्या प्रजाती पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्याच टिकून राहतात। म्हणजे या ठिकाणी जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पर्यावरण। ज्या प्रजाती पर्यावरणाशी जुळवून घेण्यास असक्षम असतात त्या टिकून राहू शकत नाही। म्हणजे शेवटी पर्यावरण हाच घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तुम्ही पर्यावरणाशी जुळवून घेतलं तर तुम्ही टिकून राहू शकता, तुम्ही पर्यावरणाशी जुळवून घेतलं नाही, तुम्हाला ते जमलं नाही तर तुम्ही टिकून राहू शकत नाही। अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी मांडली गेलेली आहे। आता इथे पृथ्वीवर डायनासॉर प्रवर्ग महाकाय प्रजाती होती आणि ही डायनासॉर प्रवर्गातील महाकाय प्रजाती अशाच प्रकारे अचानकपणे नष्ट झालेली आहे। याचाच अर्थ असा की पर्यावरणामध्ये
म्हणजे निसर्गामध्ये अनेक प्रकारची संकट येत असतात आणि हे संकटच डायनासॉर प्रजातीबद्दल नष्ट होण्याचं कारण असू शकतं. म्हणजे ह्या पर्यावरणातील संकटामुळेच ही डायनासॉर प्रजातीमध्ये जे काही बदल झाले आणि त्यातून ही डायनासॉर प्रजात नष्ट झालेली आहे. त्यातून काही पक्षीसुद्धा निर्माण झालेले आहे असं मानलं गेलेलं आहे. म्हणजे डायनासॉर नष्ट झाला परंतु त्यापासून पुढे काय झाले, पक्षी निर्माण झाले असं मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आपण डार्विनच्या संकल्पनेचा विचार करत असताना चार्ल्स डार्विनच्या संदर्भात थोडीशी माहितीसुद्धा आपल्याला असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर हे चार्ल्स डार्विनचं हे चित्र आहे. हे चित्र 1854 मधलं चित्र दाखवलं गेलेलं आहे. आता त्यांचं पूर्ण नाव चार्ल्स रॉबर्ट डार्विन, जन्म 12 फेब्रुवारी 1809 इंग्लंड, मृत्यू 19 एप्रिल 1882, 73व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे इंग्लंडलाच. आणि राष्ट्रीयत्व ब्रिटिश, वंशिकत्व इंग्लिश आहे. आणि त्यांचं कार्यक्षेत्रामधला भाग आहे तो म्हणजे प्रकृती विज्ञान शास्त्रज्ञ. कार्यसंस्था कोणती त्यांनी ज्या ज्या कोणत्या संस्थेत काम केले, जिओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन. आणि त्यांचं प्रसिद्धी काय, ख्याती, द ओयास ऑफ द बिगल ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस, म्हणजे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, हा एक प्रसिद्ध अशा प्रकारचा त्यांचा ग्रंथ आहे. अशी एक डार्विनची एक थोडीशी माहिती होती. आता आणखी काही डार्विनच्या संदर्भात आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आपल्याला हे माहीत असायला पाहिजे. कारण म्हणजे की 1859 मध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्याच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज म्हणजे प्राण्यांच्या प्रजातीचा उगम या हा जो ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीची संकल्पना मांडलेली आहे. आता डार्विनच्या आधी कार्ल लिनस नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्या शास्त्रज्ञाने सुद्धा प्राणी जातीचं शास्त्रीय वर्गीकरण त्यांनी करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे प्राण्यांच्या जातीचं शास्त्रीय वर्गीकरण करण्याची जी काही पद्धत आहे, ही पद्धत कार्ल लिनस या शास्त्रज्ञाने केली होती. एकंदरीत शरीर रचनेचा विचार करता वानरांच्या काही प्रजातीचा आणि मानवाचा काही संबंध असावा असं सुद्धा मत त्याने व्यक्त केलं होतं. डार्विनने त्याच्या पहिल्या ग्रंथात उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये वानर आणि मानव यांचा नेमका काय संबंध असू शकतो याविषयी निश्चित मत व्यक्त केलेलं नव्हतं. बघा काय सांगितलं होतं की डार्विननं जेव्हा पहिला सिद्धांत मांडला उत्क्रांतीचा, त्यामध्ये वानर आणि मानव यांचा नेमका काय संबंध असू शकतो याविषयी निश्चित मत व्यक्त केलेलं नव्हतं त्यावेळेला. नंतर इसवी सन 1871 मध्ये त्याने जेव्हा दुसरा ग्रंथ प्रकाशित केला, त्याचं नाव होतं द डिसेंट ऑफ मॅन, मानवाचे अवतरण. या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं की माणसांना शेपटी नसली तरी त्यांच्या पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीचा अवशिष्ट भाग आहे. म्हणजे माणसाला शेपटी जरी नाही आहे परंतु आपलं जी काही पाठीचा कणा आहे आणि त्या ठिकाणी जे काही आपलं शेवटचं हाड आहे, हा एक शेपटीचाच एक भाग असू शकतो. अशा प्रकारचं त्यांनी मत मांडलं आणि सर्वांचं लक्ष हे वेधण्याचं काम हे केलेलं आहे. आता माणसाच्या शरीररचनेमध्ये आणखी काही बदल होतात. कोणते? अक्कलदाढ. आणि या अक्कलदाढीसारख्या अनेक अशा काही अनावश्यक गोष्टी त्यांनी उत्क्रांतीच्या बाबतीमध्ये निदर्शनास आणून दिलेल्या होत्याच. आणि त्याच्या आधारे मग त्यांनी आणखी काय सांगितलं की आफ्रिकेतल्या जंगलामध्ये गोरिला, चिंपांझी यासारखे बिन शेपटीची वानरं आहेत आणि त्या बिन शेपटीच्या वानरांपासून
मानव उत्क्रांत झाला असं त्यांनी मांडलं. परंतु त्याने जे काही मत मांडलेलं होतं, त्याने जो काही सिद्धांत मांडला होता, त्या मताला त्या ठिकाणी त्याच्या अनुमानाला मान्यता त्याने दिली. परंतु त्या अनुमानाला पुष्टी देणारे जे काही पुरावे आहेत, ते पुरावे मात्र मिळालेले नव्हते. आणि ते पुरावे मिळण्याची सुरुवात ही शेवटी 20व्या शतकामध्ये झाली. म्हणजेच एकंदरीत त्याचा जो काही कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये मात्र तशा प्रकारचे पुरावे उपलब्ध झालेले नव्हते. मग डार्विनची पुढे डॉक्टर ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाबरोबर ओळख झालेली होती. डार्विनने 1825 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयामध्ये नाव नोंदवून पदवीसुद्धा मिळवलेली होती. आणि त्या ठिकाणी त्याला जीवाणू आणि कीटक निरीक्षणाचा नाद लागलेला होता. 1826 मध्ये डार्विन दक्षिण अमेरिकेच्या संशोधनासाठी जी काही मोहीम होती, त्या मोहिमेमध्ये सामील झाला होता. त्या मोहिमेत निरनिराळे पक्षी प्राणी एकमेकांशी कसे वागतात, ते एकमेकांशी कसे जुळवून घेतात, याचाही त्याने अभ्यास केलेला होता. त्याच वेळेला त्या ठिकाणी उत्क्रांतीवाद, सहजीवन, बळी तो कानपिळी अशा प्रकारच्या मूलभूत नैसर्गिक तत्त्वसुद्धा त्या ठिकाणी तो शिकला होता. आणि त्याने असं सांगितलं की माणसाचा मूळ पुरुष 4 पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे, अशा प्रकारचा त्याने त्या ठिकाणी विचार मांडलेला होता. आणि वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले हे ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेले. आता इथे तुमच्यासमोर ही जी वानरं दाखवली गेलेली आहेत, चित्र दाखवले गेलेलं आहेत, म्हणजे या 4 पायाच्या माकडापासूनच माणूस उत्क्रांत झाला असावा, अशा प्रकारचं हे मत या डार्विनने मांडलेलं होतं. त्याचबरोबर आता पुन्हा आपण आपल्या मूळच्या भागाकडे येऊया की जी डायनासोर महाकाय प्रजाती जेव्हा नष्ट झाली, ती कशी नष्ट झाली, की याचं इथे चित्र दाखवलं गेले की निसर्गामध्ये ज्यावेळेला संकट येतं आणि पर्यावरणामध्ये जो काही बदल होतो, त्या बदलाचं हे एक कारण होतं. आणि त्यातून ही डायनासोर महाकाय प्रजाती नष्ट झाल्याचं कारण असू शकतं. त्याचबरोबर इथे तुमच्यासमोर आणखी या डायनासोरची काही चित्र दाखवली. बघा, हा डायनासोरचा सांगाडा दिसतोय, परंतु तो नष्ट झालेला आहे, पण सांगाडा त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अशा प्रकारचे प्राणी म्हणजेच पक्षी प्राणी हे निर्माण झाले, उत्क्रांत झाले, असंही मत हे मांडलं गेलेलं आहे. आणखी पुढचा एक पक्षी दाखवला गेलेला आहे, 2 पायावर चालणारा, पंख असणारा, आणि हा सुद्धा डायनासोरचाच एक भाग. डायनासोरची प्रजाती उत्क्रांत झालेली आहे आणि त्याच्यापासून हा पक्षी निर्माण झालेला आहे, असं त्या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. आता इथे पाणी जे आहे, या पाण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जीव असू शकतात, हे सुद्धा मांडलं गेलेलं आहे. आणि त्यातूनच या प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे कोणते आहेत ते आपण आता पाहत आहोत. या उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये म्हणजे प्राण्यामध्ये जे काही बदल झाले, त्या उत्क्रांतीचे जे काही टप्पे, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अपृष्ठवंशीय सजीव म्हणजेच पाठीचा कणा नसलेले सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव, पाठीचा कणा असलेले सजीव, अशा प्रकारचे 2 टप्पे आहेत. म्हणजे एक सजीव पाठीचा कणा नसलेले आहेत, तर दुसरा सजीव पाठीचा कणा असलेले आहेत. त्यामध्ये आता पाठीचा कणा नसलेले जे सजीव आहेत म्हणजे अपृष्ठवंशी सजीव, त्यामध्ये कोणकोणते आहेत सजीव? एक आहे कृमी, दुसरा आहे किडे, तिसरा आहे डास आणि चौथा आहे कीटक. म्हणजे अपृष्ठवंशीय सजीवामध्ये, पाठीचा कणा असलेल्या सजीवामध्ये कृमी, किडे, डास आणि कीटक. आपण जर या 4 सजीवाचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की यांना पाठीचा कणा नाही आहे.
आता पृष्ठवंशीय सजीवाचा जर आपण विचार करतोय की ज्यांना पाठीचा कणा आहे, असे कोणते सजीव आहेत? यामध्ये जलचर आहेत, जलचर प्राणी. दुसरा आहे उभयचर प्राणी आहेत. तिसरा आहे पक्षी वर्ग आहे. आणि चौथा आहे सरपटणारे प्राणी आहेत. आणि पाचवा आहे सस्तन प्राणी. म्हणजे पृष्ठवंशीय सजीवामध्ये जलचर, उभयचर, पक्षी वर्ग, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी या 5 प्रकारच्या प्राण्यांचा समावेश हा पृष्ठवंशीय सजीवामध्ये म्हणजेच पाठीचा कणा असलेल्या सजीवामध्ये होतो. आता पुढे आपण पृष्ठवंशीय जे सजीव आहेत यामध्ये पाठीचा कणा असलेले बघा, जलचर यामध्ये मासे आहेत, उभयचर यामध्ये बेडूक आहे, सस्तन यामध्ये मानव आहे, नंतर गाय आहे, बदकोचा आहे, बदक चोचा, मुंगीखाऊ वानर अशा प्रकारचे हे प्राणी त्यामध्ये येतात. आणि सरपटणारे प्राणी यामध्ये येतात. आता पुढे अपृष्ठवंशी सजीव जर आपण पाहिले, तिथे बघा ती चित्र दाखवलेली तुमच्यासमोर, ही पाठीचा कणा नसलेले कोणते आहे ते. मग पृष्ठवंशी सजीवामध्ये पाठीचा कणा असलेले सजीव जलचर की जे पाण्यामध्ये राहतात, ज्यामध्ये मासे दाखवले गेलेले आहेत. त्याचबरोबर पृष्ठवंशीय सजीवामध्ये पाठीचा कणा असलेले जे सजीव आहेत त्यामध्ये उभयचर आहेत. जसं इथे तुमच्यासमोर हे चित्र आहे, त्यात बेडूक दाखवला गेलेला आहे की जो पाण्यात राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो. पृष्ठवंशीय सजीवामध्ये पाठीचा कणा असलेले जे सजीव आहेत त्यामध्ये पक्षी वर्ग दाखवला गेलेला आहे. आणि या पक्षी वर्गाची चित्र ही तुमच्यासमोर आहेतच. पृष्ठवंशीय सजीवामध्ये आणखी एक भाग आहे, तो म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव, ज्यामध्ये सरपटणारे प्राणी हे दाखवले गेलेले आहेत. येथे साप दाखवला गेलेला आहे, त्याचबरोबर मगरमच्छ आहे. तर अशा प्रकारे या सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये होतो. म्हणजे एकंदरीत या प्राण्याच्या उत्क्रांतीचे जे काही टप्पे आहेत, या टप्प्यामध्ये सरपटणारे प्राणीसुद्धा येतात. या भागामध्ये आपण उत्क्रांती म्हणजे काय आणि उत्क्रांतीचे जे काही टप्पे आहेत त्याबाबतची आपण माहिती घेत आहोत. बरीचशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे. आता यामध्ये ही माहिती घेत असताना पहिला भाग म्हणजे उत्क्रांती हा जो शब्द आहे, हा शब्द फार महत्त्वाचा आहे. उत्क्रांत, उत्क्रांती, उत्क्रांत या शब्दावरूनच हा उत्क्रांती शब्द आलेला आहे. आणि आता जो भाग आपण अभ्यासला त्या भागावर तुम्हाला काही प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत. जसे पहिला प्रश्न आहे, उत्क्रांती म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे, डायनासॉर प्रजाती नष्ट का झाली? तिसरा प्रश्न आहे, डायनासॉर प्रजाती नष्ट झाल्यानंतर कोणते प्राणी निर्माण झाले? आणि चौथा प्रश्न आहे, उत्क्रांतीचे टप्पे कोणते? या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहे. खरं म्हणजे या उत्क्रांती या भागातला, या पाठातला आपण पहिला भाग आज आपण अभ्यासलेला आहे. झालेल्या भागाचं तुम्ही वाचन करायचं आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला हा पाठ कसा वाटला त्याबद्दल आपलं मत आम्हाला कळवायचं आहे.